एक क्षण थांब, थोडा विचार कर आणि तो काळ आठव जेव्हा तू पूर्णपणे एकटा होतास, जेव्हा तुझे स्वतःचेच लोक तुझ्या विरोधात उभे टाकले होते, जेव्हा समोरच्या प्रत्येक चेहऱ्यावर केवळ धोका दिसत होता आणि तू तिथे फक्त उभा होतास, गप्प, हातून पूर्णपणे खचलेला. हे दुःख मला माहित आहे, हा एकटेपणा मी अनुभवला आहे. पण आज मी तुला असे काही सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुझा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. आजपासून साधारण 500 वर्षापूर्वी एका माणसाने काहीतरी लिहून ठेवले होते. एक असा माणूस ज्याला जगाने फसवणूक करणारा, खलनायक आणि सैतानाचा चेला म्हटले, पण त्याने मांडलेली प्रत्येक गोष्ट आजच्या काळातही तंतोतंत लागू होते. त्याचे नाव होते निकोलो मॅकियावेली आणि त्याने एक पुस्तक लिहिले होते ज्याचे नाव आहे द प्रिन्स. आज मी तुला त्या पुस्तकातील अशी काही रहस्य सांगणार आहे जी तेव्हा कामा येतात जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरोधात उभे असते. पण माझी एक अट आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही ज्यांनी हार मानली आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे अजूनही लढत आहेत, जे आतून तुटलेले आहेत पण बाहेरून इच्छाने उभे आहेत. जर तू तसा असशील तर हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठीच आहे. हे बघ, जग तुला नेहमी एकच गोष्ट शिकवते, चांगले वागा, सर्वांचे भले करा, नेहमी खरे बोला आणि मग सर्व काही ठीक होईल. पण मला सांग, खरंच असं होतं का? नाही, मुळीच नाही. तू चांगलपणे दाखवलास, तू खरे बोललास, तू लोकांवर आंधळा विश्वास ठेवला आणि त्या बदल्यात तुला काय मिळाले? विश्वासघात, अपमान आणि एकाकीपण. मॅकियावेलीने ही गोष्ट 500 वर्षापूर्वीच जाणली होती. तो फ्लोरेन्स मध्ये एक मुत्सद्दी होता. त्याने जवळून पाहिले होते की कसे साधे लोक हरतात, विश्वास ठेवणारे कसे फसले जातात आणि सत्याला कसे चिरडले जाते. म्हणूनच त्याने ते पुस्तक लिहिले जे तुला शिकवते की या निष्ठुर जगात जिंकायचे कसे. आज मी तुला ते 7 सिद्धांत सांगणार आहे जे तुला विजय मिळवून देतील, विशेषतः जेव्हा प्रत्येक जण तुझ्या विरोधात असेल. पहिला सिद्धांत, तुझी खरी ताकद कधीही उघड करू नकोस. हे नीट लक्षात घे, जेव्हा तू कमकुवत असतोस आणि तुझा शत्रू शक्तिशाली असतो तेव्हा सर्वात मोठी चूक कोणती असते माहित आहे? आपण ताकदवान आहोत असा दिखावा करणे. नाही, त्याची गरज नाही. उलट तू जेवढा जास्त आर्थिक दिसशील तेवढे तुझ्यासाठी चांगले आहे. का? कारण जेव्हा शत्रूला वाटते की तू हताश आहेस तेव्हा तो गुलाम हलक्यात घेतो आणि दुर्लक्षित करतो. त्याचे तुझ्याकडे लक्ष नसते आणि नेमकी हीच ती वेळ असते जेव्हा तू शांतपणे कोणताही गाजावाजा न करता स्वतःची खरी ताकद उभी करू शकतोस. मॅकियावेलीने लिहिले होते, जो आपली शक्ती दाखवतो तो ती गमावतो, पण जो ती लपवून ठेवतो तो ती वाढवतो. एक गोष्ट आहे, जंगलात एक सिंह होता जो आता म्हातारा झाला होता. त्याला शिकार करणे जमत नव्हते. त्याने काय केले? त्याने अफवा पसरवली की तू खूप आजारी आहे आणि आता मरणार आहे. जेव्हा इतर प्राणी त्याला पाहायला गुहेत आले तेव्हा त्याने एकेकाला पकडून खाऊन टाकले. ही गोष्ट क्रूर वाटेल पण हे सत्य आहे. जेव्हा तू कमकुवत असतोस तेव्हा कमकुवतच दिस आणि जेव्हा तू ताकदवान असतोस तेव्हा हे दुबळेपणच दाखव. हे मॅकियावेलीचे पहिले रहस्य आहे. दुसरा सिद्धांत, शत्रूला ओळखांवर शत्रुत्व दाखवू नका. हे अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा सर्व लोक तुझ्या विरोधात असतात तेव्हा सर्वात आधी हे थंड डोक्याने समजून घे की नक्की तुझा खरा शत्रू कोण आहे. कोण फक्त मेंढरासारखे गर्दी सोबत चालले आहे आणि कोण गुपचूप तुझा साथीदार बनू शकतो. तुझ्या विरोधात असणारे बहुतेक लोक तुझे खरे शत्रू नसतात, ते फक्त घाबरलेले असतात. वारा ज्या दिशेला वाहत आहे त्याच दिशेला ते झुकतात. तुझे काम आहे त्या खऱ्या शत्रूला ओळखणे. ते 1 किंवा 2 लोक जे हा संपूर्ण खेळ खेळत आहेत आणि तुला धुळीस मिळू पाहत आहेत. बाकी सर्वजण तर फक्त त्यांच्या हातातील माऊली आहेत. पण इथे एक चूक करू नकोस. एकदा का तुला शत्रू ओळखता आला की त्याला ते कळू देऊ नकोस. त्याच्या समोर हसतमुखाने वाग, नम्र राहा आणि असे दाखव की सर्व काही ठीक आहे. कारण ज्या दिवशी शत्रूला कळेल की तू त्याला ओळखले आहेस त्या दिवशी तो अधिक सावध आणि धोकादायक होईल. मॅकियावेली म्हणायचा, बुद्धिमान माणूस तोच जो शत्रूशी अशा प्रकारे वागतो की जणू तो मित्र आहे आणि मित्रांशी अशा प्रकारे वागतो की जणू तो कधीही शत्रू बनू शकतो. हे ऐकायला कडू आहे पण हेच वास्तव आहे. तिसरा सिद्धांत, संयम ही तुझी सर्वात मोठी शस्त्र आहे. मला माहित आहे, जेव्हा सर्व काही तुझ्या विरोधात घडते तेव्हा प्रचंड राग येतो, बदला घेण्याची तीव्र इच्छा होते आणि लगेच काहीतरी करून उत्तर द्यावेसे वाटते. पण थांब, हा सर्वात मोठा सापळा आहे. जेव्हा तू घाईत प्रतिक्रिया देतोस तेव्हा तू चुका करतोस आणि शत्रूला नेमके हेच हवे असते. तो तुला मुद्दाम चितावणी देतोय जेणेकरून रागाच्या भरात तू असे काहीतरी पाऊल उचलावं ज्यामुळे तुझे अधिक नुकसान होईल. मॅकियावेलीची एक गोष्ट मला नेहमी आठवते. तो म्हणायचा, वेळ सर्व काही घेऊन येते. जो संयम ठेवतो तो त्याच्या बाजूने उभी राहते. जो घाई करतो वेळ त्याच्या विरोधात जाते. विचार कर, तुझे शत्रू सध्या शक्तिशाली असतील पण ते कायम तसेच राहतील का? नाही. प्रत्येक गोष्ट बदलते, प्रत्येक सत्ता एक दिवस संपते. तुझे काम आहे फक्त वाट पाहणे, स्वतःला अधिक मजबूत करणे आणि योग्य संधीची प्रतीक्षा करणे. एक बुद्धिमान योद्धा तो नसतो जो प्रत्येक लढाई लढतो, तर बुद्धिमान योद्धा तो असतो ज्याला हे माहित असते की कोणती लढाई लढायची आणि कोणती सोडून द्यायची. सध्याची वेळ ही लढण्याची नाही तर तयारीची आहे, हे लक्षात ठेव.
चौथा सिद्धांत, स्वतःला अपरिहार्य ज्याच्याशिवाय पान हलणार नाही बनव. हा शब्द नीट समजून घे. ज्याच्याशिवाय काम चालू शकत नाही अशी व्यक्ती बना. जेव्हा सर्व जग तुझ्या विरोधात असते तेव्हा तुला फक्त तुझी गरज आणि तुझी मूल्य वाचवू शकते. जर तुझ्याकडे असे एखादे कौशल्य, असे ज्ञान किंवा अशी क्षमता असेल जी दुसऱ्या कोणाकडेही नाही, तर तुला कोणीही खाली खेचू शकणार नाही. मग त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मॅकियावेलीने म्हटले होते, जोपर्यंत लोकांना तुझी गरज आहे तोपर्यंत ते तुझ्याशी उघड वैर घेऊ शकत नाहीत. विचार कर, जर तू ते काम करू शकत असशील जे दुसरे कोणीही करू शकत नाही, तर तुझे शत्रू देखील तुझ्याकडे येण्यास मजबूर होतील. ही एक अत्यंत शक्तिशाली पोझिशन आहे. म्हणूनच जेव्हा सर्व तुझ्या विरोधात असतील तेव्हा तुझे पूर्ण लक्ष फक्त एका गोष्टीवर केंद्रित कर. तुझे मूल्य वाढवण्यावर, तुझे कौशल्य वाढव, तुझे ज्ञान अथांग कर आणि आपल्या कामात इतके निपुण बन की लोकांकडे तुझा आदर करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. हा बदला नाही, ही एक रणनीती आहे आणि ती 100% काम करते. पाचवा सिद्धांत, तुझे वर्तुळ लहान ठेवा पण ते विश्वासू असावे. लक्षात ठेव, जेव्हा सर्वजण तुझ्या विरोधात असतात तेव्हा तुला अशा काही मोजक्या लोकांची गरज असते जे खऱ्या अर्थाने तुझ्या पाठीशी उभे राहतील. असा एक माणूस नाही पुरेसा असतो आणि 2 मिळाले तर खूप झाले, पण या लोकांची निवड अत्यंत विचारपूर्वक कर. मॅकियावेली म्हणायचा, जे तुझ्या चांगल्या दिवसात तुझ्या सोबत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. जे तुझ्या वाईट काळात सोबत उभे राहतात तेच खरे तुझे आपले आहेत. सध्या तुझे कठीण दिवस सुरू आहेत. आता बघ की अजूनही कोण तुझ्या सोबत उभे आहेत. ते लोक सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत. त्यांना जपून ठेव आणि बाकीच्यांना सोडून दे. तुला गर्दीची गरज नाही, तुला क्वालिटी हवी आहे. समर्थकापेक्षा एक निष्ठावान मित्र कधी श्रेष्ठ असतो. लक्षात, जेव्हा तू जिंकशील आणि तू नक्की जिंकणार आहेस तेव्हा अनेक लोक तुझ्याकडे परत येतील, माफी मागतील आणि मैत्रीचा हात पुढे करतील. तेव्हा विसरू नकोस की तुझ्या पडत्या काळात नक्की कोण सोबत होते आणि कोण नाही. सहावा सिद्धांत, तुझ्या इमेजवर तुझे नियंत्रण असू दे. या गोष्टीकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, पण ही अत्यंत प्रभावी आहे. लोक तुला तसे पाहत नाही जसं तू प्रत्यक्षात आहेस, तर ते तुला तसे पाहतात जसा तू स्वतःला सादर करतोस, जसा तू वागतोस आणि बोलतोस. म्हणूनच तुझी इमेज तुझ्या नियंत्रणात असली पाहिजे. जेव्हा सर्व तुझ्या विरोधात असतात तेव्हा ते तुझ्याबद्दल खोट्या कथा रचतील, अफवा पसरवतील आणि तुला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतील. जर तू त्यावर संतापला, ओरडलात किंवा रडत बसलात तर तू त्यांच्या त्या खोट्या कथांना नकळत सत्य सिद्ध करशील. म्हणून शांत राहा, संयमित राहा आणि आपली प्रतिष्ठा जपून राहा. मॅकियावेली म्हणायचा, तुझी इमेज ही तुझी सर्वात मोठी ढाल आहे. जर लोकांनी तुला खंबीर पाहिले तर ते तुझ्यावर हल्ला करायला घाबरतील, पण जर त्यांनी तुला तुटलेले पाहिले तर ते तुझ्यावर अधिक प्रहार करतील. हे अन्यायाचे वाटेल, पण हेच वास्तव आहे. म्हणूनच बाहेरून नेहमी खंबीर दिसा, मग आतून तुझे कितीही तुकडे का झाले नसतील, रात्री तू रडत असशील किंवा सर्व काही कठीण वाटत असेल, तर ही जगासमोर तुझी एकच प्रतिमा असली पाहिजे, शांत, आत्मविश्वासी आणि अभ्यंतर. हे केवळ नाटक नाही, तर ही जगण्याची लढाई आहे. सातवा सिद्धांत, विजयानंतरची प्लॅनिंग आताच करा. हो, तू बरोबर ऐकलंस. आता या क्षणापासून तू जिंकल्यानंतर काय करणार आहेस याची योजना आखा. कारण जेव्हा तू हे करतोस तेव्हा तुझी विचार करण्याची पद्धत बदलते. तू आता घडी राहत नाहीस, तर तू एक रणनीतिकार बनतोस. मॅकियावेलीने एक अत्यंत शक्तिशाली विचार मांडला होता. तो म्हणायचा, जो माणूस आपल्या विजयाची योजना आखत नाही तो नकळतपणे आपल्या पराभवाची योजना आखत असतो. विचार कर, 1 वर्षानंतर तू कुठे असशील, 5 वर्षानंतर तू काय करत असशील. जे लोक आज तुझ्या विरोधात आहेत त्यांची स्थिती काय असेल आणि तुझी काय, हे व्हिज्युअलायझेशन अत्यंत परिणामकारक असते. जेव्हा तू आपल्या मनामध्ये आपला विजय पाहू शकतोस तेव्हा तो प्रत्यक्षात येणे शक्य होते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जेव्हा तू जिंकशील तेव्हा मोठ्या मनाचे राहा. सूट घेऊ नकोस, कारण जो सूट घेतो तो नवीन शत्रू निर्माण करतो आणि हे चक्र कधी संपत नाही. जिंका, माफ करा आणि पुढे जा, हीच खरी ताकद आहे आणि हाच खरा विजय आहे. मॅकियावेलीचे एक वाक्य मला खूप आवडते. तो म्हणायचा, नशीब त्यांना साथ देते जे हिंमत हारत नाहीत. म्हणूनच हिंमत ठेव, संयम बाळग, योग्य रणनीती बनव आणि पुढे चालत राहा. तू नक्कीच जिंकशील, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जर या व्हिडिओने तुला काहीतरी नवीन शिकवले असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेव. जेव्हा जेव्हा तुला स्वतःला कमकुवत वाटेल तेव्हा हा पुन्हा बघ. आणि जर तू या चॅनलवर नवीन असशील तर सबस्क्राईब नक्की कर, कारण मी असेच व्हिडिओ घेऊन येत राहील जे तुला खंबीर बनवतील, तुला विचार करायला भाग पाडतील आणि आयुष्यातील खरे सत्य तुला सांगतील. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत शांत राहा, मजबूत राहा आणि नेहमी लक्षात, तुझ्या विरोधात जे काही घडत आहे ते तात्पुरते आहे, पण तुझी जिद्द आणि ताकद कायमस्वरूपी आहे. धन्यवाद.